जय हिंद, नमस्कार मित्रांनो. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ असा आहे की ज्या विद्यार्थ्यांचा ITI झालेला आहे, बघू शकता की इथे मुंबई महानगरपालिकामध्ये मित्रांनो भरती आलेली आहे. अप्रेंटिसशिप पदासाठी या भरती आलेली मित्रांनो. इलेक्ट्रिशियन, प्लंबर, RAC, ड्रॉक्समॅन, सिव्हिल, टर्नर, डेस्कटॉप, पब्लिक ऑपरेटर, मोटर व्हीकल, डिझेल मेकॅनिक, मशिनिस्ट, वायरमॅन, फिटर, मेसन, कारपेंटर, पेंटर, मेकॅनिक व्हीकल, वेल्डर, कॉम्प्युटर ऑपरेटर आणि पंप ऑपरेटर. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की 20/8/2026 तर हे जे काय 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 या जे काही ट्रेड आहेत आणि त्या ट्रेडनुसार भरतीची तारीख दिलेली आहे आणि आपण तेथे जाऊन हजर होऊन ही इंटरव्ह्यू देऊ शकता. मित्रांनो, हा तर मेळावाला आहे आणि आणि इथं बघू शकता 386 जागा या वायरमॅन, फिटर, मेसन म्हणजे या 2 नंबरचा रकाना जो तुम्हाला दिसतोय त्यासाठी दिलेला आहे मित्रांनो. आणि त्याची ते मेळाव्याची जी तारीख आहे 21/8/2026 आहे मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता आणि इथं जी पदं भरवण्यात आलेली आहे, आरक्षण समांतर आरक्षणानुसार ही पदं देण्यात आली आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी BMCने चांगला एक स्टायपेंड मुलांना दिलं आहे. तर जो 2 वर्षाचे ट्रेड आहेत त्यांना 19,899. तर जे काही 1 वर्षाचे ट्रेड आहेत त्यांना बघू शकता मित्रांनो की 17,680 रुपये प्लंबरसाठी असणार आहे मित्रांनो. तर ही एक चांगली संधी आहे. तर मित्रांनो, याचं सिलेक्शन प्रोसेस कसं होणार आहे, तर तुम्ही तुमचं जे अप्रेंटिसशिप पोर्टल असेल, प्रत्येक विद्यार्थ्यांना माहीत असेल, तर त्यावर तुम्ही पहिले रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर मग MCGM आपण जेव्हा लॉग इन करतो अपॉर्च्युनिटीमध्ये, तर त्यानंतर तिथे जाऊन तुम्ही अपॉर्च्युनिटीमध्ये क्लिक केल्यावर तिथे स्टॅब्लिशमेंट म्हणून येईल. तर तिकडे फक्त तुम्हाला टाकायचं आहे MCGM. तर येत्या वेळेस मित्रांनो तुम्ही अप्लाय करून यायचं आहे तर त्या भरती मेळाव्यात. आणि बघू शकता मित्रांनो, प्रत्येक जागासाठी आरक्षण, समांतर आरक्षण लागू आहे. तर बघा, त्यासाठी तुम्हाला शारीरिक क्षमता पण त्यांनी दिलेली आहे. हे बघू शकता की चालणे, वाकणे म्हणजे बेसिकली जे काही ITIमध्ये आपण केलेले फिजिकल वर्क तेच आहे. आणि या ठिकाणी कामं तुम्हाला मित्रांनो कोणत्या ठिकाणी मिळतील, तर महानगरपालिकेचे विविध खाते, विभाग, रुग्णालय कामकाज करणे आणि वरिष्ठांनी नेमून दिलेली कामं करणे, म्हणजे जे काही असतील ते बघू शकता की जे महानगरपालिकेमध्ये जे कामं चालतात, हॉस्पिटल असतील किंवा कन्स्ट्रक्शन साईट असतील, तर त्यासाठी त्या ठिकाणी ते तुम्हाला रुजू करण्यात येईल. तर मित्रांनो, पात्रता बघू शकता की उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा आदिवासी असला पाहिजे आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम असला पाहिजे. आणि जर त्यानंतर तुमचं जे काही सिलेक्शन झालं, तर त्यानंतर तुम्हाला मित्रांनो की पोलिसांमध्ये जे कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे 2 महिन्याच्या आत तुम्हाला सादर करायचे त्यांच्यासोबत. आणि तुम्ही 10वी पास आणि ITI तुमचा झालेला पाहिजे. आणि मराठी विषयामध्ये तुम्हाला मित्रांनो की 10वी उत्तीर्ण तुम्ही झाले पाहिजेत मराठी विषयामध्ये. तर जाता वेळेस मित्रांनो तुम्ही शाळेचा सोडल्याचा दाखला, इयत्ता 10वीची आणि मार्कशीट घेऊ शकता ITची. आणि जात वैधता प्रमाण म्हणजे आहे. आणि आदिवास म्हणजे रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि पॅन कार्ड आणि बँकेचं खातं. आणि मित्रांनो, मेन गोष्ट अशी आहे की जर तुम्ही अप्रेंटिसशिप पोर्टलवर रजिस्ट्रेशन नाही केलं असेल तर तुम्हाला खूप हे जाईल. त्याच्यामुळे तुम्ही घरूनच रजिस्ट्रेशन आणि किंवा अप्लाय करूनच जा. तर मित्रांनो, तुम्ही भरती मेळाव्याला जाल तर हा फॉर्म आहे, तुम्ही घरी प्रिंट काढा आणि ही जी काही डिटेल्स आहे ही तुम्ही डिटेल्स भरा आणि त्या मेळाव्यामध्ये सबमिट करायची आहे. त्यानंतर तुमचं जी काही मेरिट बनेल ती मेरिट तुमच्या 10वी आणि ITच्या मार्कशीटवर आणि एक्सपिरियन्सच्या मार्कशीटवर किंवा तुमचं जास्त वय असेल त्यानुसार तुम्हाला एक्सपिरियन्सनुसार सिलेक्शन दिलं असेल. तर खूप साधी सोपी भरती आहे मित्रांनो. तर तुम्ही एकदा ट्राय करा. तुमची जी निवड झाली तर कमेंट करा मित्रांनो. आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. जय हिंद.